एक लहान गाव होतं. त्या गावात एक तरुण शेतकरी राहायचा. सर्व शेतकरी एकत्र येऊन शेतात काम करत होते. एक दिवस त्यांनी ठरवलं की प्रत्येकाला काही वेगळं करायचं आहे. तरुण शेतकऱ्याला विचार आला की मी भाजीपाला उगवण्याची एक नवीन पद्धत वापरून पाहीन. त्याने खूप विचार केला आणि त्यामुळे तो एकदम कामाला लागला. त्याने आपल्या शेतात अनेक भाजीपाला बियांची लागवड केली. मात्र पहिले 2 महिने त्याचे बीज उगवले नाहीत. इतर शेतकरी त्याच्यावर हसले आणि त्याला म्हणाले, अरे तू तर वेळ वाया घालवतोस. हा उपक्रम सोड आणि साध्या पद्धतीने शेतात काम कर. परंतु त्या शेतकऱ्याने हार मानली नाही. त्याने धैर्याने आपल्या कामावर विश्वास ठेवला आणि त्याने प्रयोग चालू ठेवला. तो शेतात पाणी घालायचा, खत घालायचा आणि देखभाल करायचा. नंतरच्या काही महिन्यात त्याच्या मेहनतीचं फळ पाहायला मिळालं. त्याचा भाजीपाला यशस्वीपणे उगवला आणि त्याने बाजारात त्याची विक्री केली. गावकऱ्यांना तर आश्चर्य वाटले, कारण त्याचा भाजीपाला इतक्या चांगल्या दर्जाचा होता. त्यानंतर गर्दीतले लोक त्याला विचारू लागले, तू ह्या पद्धतीचा प्रयोग कसा केला? आम्ही तर प्रयोग करायला घाबरत होतो. शेतकऱ्याने उत्तर दिलं, धैर्य आणि विश्वास हीच खरी यशाची किल्ली आहे. जो प्रयोग करण्यास घाबरतो तो कधी यशस्वी होत नाही. या अनुभवाने सर्व गावकऱ्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी देखील प्रयोग सुरू केले. त्यातून गावात वेगळ्या प्रकारचा उत्पादन व त्यांची विक्री सुरू झाली. कथेतील बोध: धैर्य, विश्वास आणि प्रयोग करण्याची तयारी यामुळेच खूप काही साधता येते. त्यापासूनच यश मिळवता येते. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.